हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे. मी ज्योत्स्ना खानविलकर माझ्या चॅनलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त मस्त छान टेस्टी अगदी सोप्या प्रकारे नारळाच्या वड्या, ओल्या नारळाची बर्फी देखील तुम्ही म्हणू शकता, बनवणार आहोत. त्यासाठी मी एक नारळ घेतला आहे. शक्यतो आपला हा नॉर्मल नारळच घ्यायचा, मद्रासी नारळ नाही घ्यायचा, कारण चवीमध्ये खूप फरक पडतो. तो जरा हार्ड जातो. हा सॉफ्ट आणि असा दुधाळ छान असतो. इथे मी 160 ग्राम चव घेतला आहे नारळाचा आणि त्याला 3/4 म्हणजे 120 ग्राम साखर घेतली आहे. 6 वेलची घेतली आहे, वेलदोडे. आता पण मी मिक्सरमध्ये टाकलं आहे ते. त्याच्यातच मी 3/4 जी 120 ग्राम साखर आहे ती पण टाकली आहे आणि त्याची आपण पिठी साखर केली इथे. आता कढईत मी 1 चमचा तूप घातलं आहे. शक्यतो जाड तळाचंच बुडाचंच भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण खोवलेला नारळ घालायचं, खोबरं घालायचं आणि 3 मिनटं मी ते परतलं आहे आणि त्याच्यात आता आपण पिठी साखर घालायची, मिक्सरमधून जी वाटली होती ती. त्याच्यात वेलची देखील आहे. आता मी अर्धी वाटीला कमी दूध घालते इथे. त्याच्यात आपण मलाई देखील घ्यायची, टेस्ट चांगली लागते. मी लगेच पिठी साखर घातल्यावर लगेच दूध देखील घातलं आहे. आता हे खोबरं, ओलं खोबरं, दूध आणि पिठी साखर हे सर्व एकत्र 5-7 मिनटं चांगलं कंटिन्यू परतत आहे ना आपण शिजवलं आहे. ते कसं समजायचं आता ते शिजलं आहे का, तर एक गोळाच जर त्याचा तयार होत असेल ना, म्हणजे आपलं मिश्रण शिजलं आहे परफेक्ट. बघा ते बाइंडिंग होतं आहे, ते बाइंड होतं आहे. आता मी एका डिशला तूप लावते आणि त्यामध्ये आपण तयार केलेलं मिश्रण घालणार आहोत, ओलं खोबरं आणि पिठी साखरचं. हे गरम असतानाच थापून घ्यायचं. मी ते हातानेच थापलेलं आहे. तुम्ही उलटण्याने किंवा वाटीच्या मागच्या साईडनी पण करू शकता. आता मी त्याला 1 इंचापेक्षा थोडासा कमी थिकनेसचा शेप दिला आहे स्क्वेअरमध्ये आणि 2 मिनटातच लगेचच त्याच्या वड्या कट करायच्या. स्क्वेअरमध्ये चौकोनी शेपमध्येच मी करणार आहेत वड्या नारळाच्या. अलगद असं कट करायचं. बघा आता मी स्क्वेअरमध्येच सर्व वड्या पाडून घेते आणि आपल्या वड्या तयार झाल्या की ते 10 मिनटं मी फ्रीजमध्ये ठेवलेलं. 10 मिनटानंतर मी काढलं. पहा किती सॉफ्ट आणि टेम्पटिंग अशा, खरंच चव आहे ना अप्रतिम झाली होती. आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही देखील नक्की रेसिपी करून पहा. आणि आता नारळी पौर्णिमा तेव्हा तुम्ही करा आणि नेक्स्ट डे रक्षाबंधनला आपल्या लाडक्या भावाला राखी बांधल्यावर खायला द्या. भावाला देखील खूप आवडतील आणि ही स्वीट डिश अतिशय छान होते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान कमेंट्स करा. बाय, टेक केअर. प्रिन्स मस्त पायरीवर बसून बघतोय, त्याला मस्त असं सुगंध आला ना, पाहतोय काय चाललंय. प्रिन्स.